गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर जे 7 होतं त्याच्यामध्ये आपण युनिट 2 स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण थोडं बेसिक बघितलं म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिईंग. त्याच्यावर ते आपलं जे 7वं लेक्चर होतं म्हणजे दुसऱ्या युनिटचं त्याच्यामधला पहिला बीट जो तो आहे तो आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे 7व्या लेक्चरमध्ये कव्हर केला. आता त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे युनिट 2 कोणता आहे आपलं तर हार्मोनी इन द ह्युमन बिईंग. याच्यामधला आपण व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिईंग हे मागच्या लेक्चरला डिटेलमध्ये डिस्कस केलेलंच आहे. आता त्याच्या समोरचा भाग आपण या लेक्चरमध्ये कव्हर करू. आता त्याच्यानंतर बघा जे आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं फक्त व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिईंग. फक्त आपण ह्युमन बिईंगची डेफिनेशन आणि त्यांचं काय रिलेशन आहे एकमेकांसोबत ते आपण बघितलं. आपण डेफिनेशन सुद्धा बघितली. व्हॉट इज मीन बाय ह्युमन बिईंग तर इट इज द coexistence of self and body or it is the coexistence of self plus body ही आपण डेफिनेशन बघितली मागच्या वेळेस. आणि सेल्फ म्हणजे काय तर सेल्फ रिस्पेक्ट हॅपीनेस ट्रस्ट लव केअर या गोष्टी कोणाला लागतात तर त्या सेल्फला. बॉडीला काय लागते तर फिजिकल फॅसिलिटी. आणि आपण हे पण बघितलं होतं की सेल्फच्या जे काही नीड आहेत त्या क्वालिटेटिव्ह आहेत, बॉडीच्या ज्या काही नीड आहेत दे आर द क्वांटिटेटिव्ह. नंतर हे पण बघितलं आपण की सेल्फ इज द कन्सियस पार्ट म्हणजे ज्याला चेतना किंवा जाणीव आहे आणि बॉडी इज द मटेरियल पार्ट ऑर ओनली फिजिकल पार्ट विच डझंट हॅव एनी कन्सियसनेस. म्हणजे त्याला कन्सियसनेस किंवा कन्सियस पार्ट आहे का बॉडी नाही, तो फक्त फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे म्हणजे त्याला जाणीव चेतना ह्या नसतात. आता एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आता जो आपण बघणार आहोत आता बघा याच्यामध्ये जो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा जो काही पॉइंट दिला आपण म्हणजे काय लिहिलं आपण इथं बघा डिस्टिंग्विशिंग बिटवीन ऑर कंपॅरिझन बिटवीन द नीड ऑफ सेल्फ अँड बॉडी. आता एक्झामच्या दृष्टीनं किंवा ॲज पर एक्झाम व्ह्यू हा खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे याच्यावर एक्झाममध्ये युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. त्याच्यामुळे एवढं काही डिफिकल्ट नाही तर आपण बघू एक एक. आता बघा पहिलं आपण बघू इथं लिहिलं मी की इकडे सेल्फ नीड ऑफ सेल्फ लिहिलं आणि इथं लिहिलेलं आहे मी नीड ऑफ बॉडी. आता बघू याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय काय पहिला ऍस्पेक्ट बघू आपण टाईप ऑफ नीड. बघा आता सेल्फच्या काय काय नीड आहेत. हॅपीनेस म्हणजे काय झालं की रिस्पेक्ट ट्रस्ट लव पीस शांत म्हणजे शांतता हे सगळं कोणाला लागते तर हे सगळं सेल्फला लागते. आता नीड ऑफ बॉडी बॉडीच्या काय नीड आहेत तर त्याला फिजिकल फॅसिलिटी लागतात कारण की आपण बघितलं की बॉडी हा मटेरियल पार्ट आहे किंवा फिजिकल पार्ट आहे तर त्याच्या नीड कोणत्या आहेत तर त्याला फिजिकल फॅसिलिटी लागतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल फूड क्लोथिंग शेल्टर म्हणजे अन्न कपडे आणि निवारा ज्याला आपण म्हणतो त्या कोणाच्या नीड आहेत तर त्या बॉडीच्या. नीड ऑफ सेल्फ कोणत्या आहे तर त्याला हॅपीनेस रिस्पेक्ट ट्रस्ट लव या सगळ्या गोष्टी कोणाला लागतात तर या सेल्फला लागतात. पहिला पॉईंट क्लिअर होईल. आपण काल जे बघितलं होतं की ह्युमन बिंग मीन्स इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी किंवा इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी ही डेफिनेशन बघितली. आता बघा नेचर. आता दुसरा जो पॉईंट पहिला पॉईंट सहज लक्षात येईल आपला की जे रिस्पेक्ट ट्रस्ट लव पीस हे कोणाला लागतात तर हे सेल्फच्या गरजा आहेत. आणि बॉडीच्या गरजा कोणत्या आहेत तर बॉडीला फिजिकल फॅसिलिटी लागते. सेल्फ म्हणजे रिस्पेक्ट ट्रस्ट लव हे कोणाला लागते हे बॉडीला लागत नाही, हे सेल्फला लागते. बॉडीला फक्त बॉडी रिक्वायर्स ओनली फिजिकल फॅसिलिटी. बॉडीला फक्त फिजिकल फॅसिलिटी हे लागतात. आता बघा दुसरा पॉइंट नेचर बेस ऑन द क्वालिटी अँड क्वांटिटी. हे बघू आता की याच्यामध्ये काय असते. आता बघा या बॉडीच्या काय ज्या नीड आहेत हे क्वालिटेटिव्ह नेचर आहेत आणि याच्या बॉडीच्या काय जे काही नीड आहे त्या क्वांटिटेटिव्ह नेचर आहेत. बघा आता क्वांटिटेटिव्ह नेचर म्हणजे काय की मेजरेबल आणि रिक्वायर्ड इन लिमिटेड क्वांटिटी. मेजरेबल म्हणजे काय बघा आता आपण क्लोथिंग किंवा ड्रेसेस जर म्हटलं तर 2 ड्रेस 4 ड्रेस 5 ड्रेस 10 ड्रेस ह्या गोष्टी म्हणजे मेजर करता येतात. किंवा शेल्टर किंवा ज्याला घर म्हणतो आपण तर एक घर 2 घर असं मेजर करता येतात. फूड जर म्हणलं आपण तर 2 किलो पीठ अर्धा किलो पीठ अर्धा किलो साखर ह्या गोष्टी आपल्याला मेजर करता येतात. पण त्या कशा असतात असल्या पाहिजे लिमिटेड क्वांटिटी असल्या पाहिजे नाहीतर मग काय होतं त्याचं कन्व्हर्जन ग्रीडमध्ये होतं. आता बघा ह्या क्वालिटेटिव्ह आहेत म्हणजे काय फेल्ट ॲज अ फिलिंग. जसं आपल्याला मी सांगितलं की ह्या मेजरेबल नाहीत किंवा असं
फॉर एक्झाम्पल मी मागच्या लेक्चर रिस्पेक्ट 2 किलो रिस्पेक्ट म्हणतो का आपण? नाही. 4 किलो रिस्पेक्ट म्हणतो का? नाही. 2 किलो ट्रस्ट म्हणतो का? नाही. 4 किलो ट्रस्ट म्हणतो का? नाही. 2 किलो लव, 4 किलो लव, किंवा 2 ग्रॅम शांतता, 4 ग्रॅम शांतता, असं कधी बोलतो का? तर नाही. म्हणजे ह्या काय नॉन मेजरेबल आहेत. म्हणजे दीज आर द क्वालिटेटिव्ह थिंग्स, ह्या सगळ्या क्वालिटेटिव्ह गोष्टी आहेत. हे कळेल सहज सहज लक्षात येईल. नंतर इन टाइम ड्युरेशन. आता बघा, इन टाइम किंवा त्याचं ड्युरेशन कंटिन्युअस, ह्या काय टेम्पररी. आता बघा, ऑलवेज निडेड, जसं आपण म्हणतो ना रिस्पेक्ट, ट्रस्ट, लव, पीस, ह्या कशा असतात की कंटिन्युअस. असा कोणताही मनुष्य नाही की ज्याला या गोष्टी कंटिन्युअस पाहिजेत नाहीत. म्हणजे सगळ्यांना या गोष्टी कंटिन्युअस असल्या पाहिजे असं. नंतर ह्या गोष्टी कसं असतं, टेम्पररी नीड ऑफ बॉडी, म्हणजे निडेड फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे जसं आता जेवण केलं तर लगे म्हणजे कंटिन्यू जेवत राहते का माणूस? तर नाही. तर म्हणजे आता जर सकाळी जेवण केलं तर आपल्याला डायरेक्ट संध्याकाळी जेवण लागते. म्हणजे काय झालं की निडेड फ्रॉम टाइम टू टाइम, म्हणजे सकाळी जर जेवण केलं असेल तर आपण संध्याकाळी जेवणार. म्हणजे असं कंटिन्यू जेवतच बसतो का दिवसभर? तर आन्सर आहे नाही. नंतर फुलफिल्ड बाय. आता ज्या सेल्फच्या गरजा आहेत तो कशाने फुलफिल होणार? राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग यांनी सेल्फच्या गरजा फुलफिल होणार. आता बॉडीच्या ज्या काही गरजा आहेत किंवा नीड आहेत फिजिओ फुलफिल बाय फिजिओ केमिकल थिंग्स, म्हणजे कोणत्या येतील त्याच्यामध्ये? फूड, एअर, वॉटर, रेस्ट, एक्सरसाइज, या गोष्टी सगळ्या कशाला फुलफिल होणार? फुलफिल बाय म्हणजे जे काही बॉडीच्या नीड आहे हे फुलफिल बाय या गोष्टींनी होणार. आणि नीड ऑफ सेल्फ जे असतात ते कशा थ्रू होणार आहे? तर राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग थ्रूच आपल्याला सेल्फच्या नीड फुलफिल होणार आहेत. आता बघा ऍक्टिव्हिटी, याच्या ऍक्टिव्हिटी काय? सेल्फच्या डिसिजन मेकिंग, अंडरस्टँडिंग, फिलिंग, इमॅजिनेशन. मग इमॅजिनेशन मध्ये काय काय असू शकते? डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन. या डिझायर इमॅजिनेशनचा पार्ट. आता बघा, हे जिथं इमॅजिनेशन हा पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला महत्वाचा वर्ड आहे. इथं लक्षात ठेवायचं त्यांनी सगळ्यांनी की इमॅजिनेशन मध्ये काय काय असू शकते? डिझायर्ड असू शकते, थॉट असू शकते, एक्सपेक्टेशन असू शकते, किंवा इतर काही. म्हणजे हे थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करू आपण. नंतर बघा, याच्या ऍक्टिव्हिटी काय असतील? इटिंग, वॉकिंग, रायटिंग, हे कशाच्या आहेत? बॉडीच्या ऍक्टिव्हिटी आहेत. आणि याच्या ऍक्टिव्हिटी कशाच्या? सेल्फच्या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत? तर या डिसिजन, अंडरस्टँडिंग, फिलिंग, इमॅजिनेशन, ह्या सेल्फच्या ऍक्टिव्हिटी आहेत. आता बघा, युजेस आणि रेग्युलेटेड. आता बघा, सेल्फ युजेस किंवा यूज ॲज सेल्फ युजेस बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे बॉडीचा उपयोग सेल्फ हे इन्स्ट्रुमेंट म्हणून करते. आता बघा, बॉडी इज रेग्युलेटेड किंवा ऑपरेटेड बाय द सेल्फ. म्हणजे जर मी मागच्या लेक्चरमध्ये बघितलं एक ट्रक आणि त्याच्या ड्रायव्हरचं मी एक्झाम्पल दिलं होतं. आता ड्रायव्हर म्हणजे काय? तर हा कोण झाला? सेल्फ. आणि ट्रक म्हणजे काय? तर बॉडी. आता बघा, सेल्फ म्हणजे जर इथं ड्रायव्हर, म्हणजे ड्रायव्हर युजेस ट्रक ॲज इन्स्ट्रुमेंट. म्हणजे त्या ड्रायव्हरला जर समजा पुण्याहून अमरावतीला जायचं असेल तर तो ड्रायव्हर काय इन्स्ट्रुमेंट म्हणून कशाचा वापर करणार? त्या ट्रकचा. आता बघा, ट्रक म्हणजे बॉडी, म्हणजे मी इथं सांगितलं की ट्रक ट्रक इज ऑपरेटेड ऑर रेग्युलेटेड बाय सेल्फ. सेल्फ म्हणजे कोण? ड्रायव्हर. तो जो काय ट्रक आहे तो कोण रेग्युलेटेड किंवा ऑपरेट करणार आहे? तर तो ड्रायव्हर, जिथं आपण त्याला सेल्फ म्हणलं. सहज लक्षात येईल. हा. नंतर रिस्पॉन्स. रिस्पॉन्स, आता सेल्फचे जे रिस्पॉन्स आहे, मी इथे KRF मी कार्प वाचतो असं म्हणजे समजण्यासाठी सोपं. कार्प म्हणजे कशाचा रिस्पॉन्स आहे? तर हे सेल्फचे. कार्प म्हणजे काय? नोईंग, अज्युमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग, हे चार. आणि याचे जे बॉडीचे जे काही रिस्पॉन्सेस असतात ते फक्त दोनच आहेत, RF. याचे किती आहे? कार्प म्हणजे चार वाचले ना आपण, नोईंग, अज्युमिंग, रेकग्नायझिंग, फुलफिलिंग. याचे फक्त दोनच आहेत, RF म्हणजे काय? रेकग्नायझिंग आणि फुलफिलिंग. याच्यामध्ये बघा, बॉडीमध्ये नोईंग आणि अज्युमिंग ही केस नसते, कारण की ते काय आहे? ही कन्सियस पार्ट नाही. समजण्यासाठी किंवा अज्युम करण्यासाठी कन्सियस पार्ट असावा लागतो. बॉडी काय आहे? मटेरियल किंवा फिजिकल पार्ट आहे. म्हणजे जसं एखादा, आपण साधं उदाहरण जर घेतलं, डेस्क, बेंच किंवा खुर्ची, टेबल. खुर्ची काय आहे किंवा टेबल आहे? फिजिकल पार्ट आहे. त्याला नोईंग किंवा अज्युमिंग अशा गोष्टी समजतात का? तर नाही. म्हणजे काय? हा कन्सियस पार्ट नसल्यामुळे याला नोईंग आणि अज्युमिंग किंवा बॉडीला अवेअरनेस नसल्यामुळे या गोष्टी येणार नाहीत. म्हणजे किंवा हा कन्सियस पार्ट किंवा अवेअर नसल्यामुळे इथं नोईंग आणि अज्युमिंग ह्या दोन गोष्टी कोणत्या सेक्शनमध्ये येणार नाही? तर बॉडीच्या
म्हणजे बॉडीच्या सेक्शनमध्ये रिस्पॉन्सेसमध्ये दोनच येणार. कोणकोणते? आर आणि एफ. आर म्हणजे काय? रिकग्नायझिंग आणि एफ म्हणजे काय? फुलफिलिंग. परंतु जर आपण याच्या सेल्फमध्ये काय कार्प शब्द मी वापरतो इथं नेहमी. कार्प म्हणजे काय? नोईंग, अज्युमिंग, रेकग्नायझिंग आणि फुलफिलिंग. म्हणजे हे चारही वर्ड आपल्याला या सेल्फच्या रिस्पॉन्समध्ये पाहायला मिळतात. आता बघा इथं पण मी नेचर लिहिलं होतं. आता नेचर बेस्ड ऑन क्वालिटी अँड क्वांटिटी. पण इथं मी बघा नेचर बेस्ड ऑन कन्सियसनेस अँड मटेरियल. आता बघा सेल्फ जो आहे मी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की सेल्फ हा कोणता पार्ट आहे? ज्याला कन्सियसनेस किंवा जाणीव आहे किंवा चेतना आहे. आणि सेल्फ म्हणजे काय आहे? तो इनविजिबल आहे, अदृश्य आहे, नॉन टँजिबल, नॉन मटेरियल आहे. म्हणजे तो मटेरियल पार्ट नाही किंवा इंटँजिबल आहे, त्याला स्पर्श करता येत नाही आपल्याला. असं कोणी बघितलं काय सेल्फले टच करून सर सर मला सेल्फ दाखवा मी त्याला हात लावतो असं आहे का? तर नाही. सेल्फ कधी दिसत नाही. म्हणजे सेल्फ म्हणजे कुठं असते? तो आत असते किंवा त्याला आपण आय म्हणतो. नंतर बॉडी मटेरियल पार्ट आहे किंवा त्याला फिजिकल पार्ट म्हणतो आपण. इन्स्ट्रुमेंट सुद्धा व्हिजिबल पार्ट आणि टँजिबल. आता बघा बॉडी म्हणजे किंवा एखाद्या फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की एखाद्या स्टुडंटचं नाव आहे श्याम. श्यामची बॉडी आपल्याला दिसते किंवा श्यामच्या बॉडीला आपण टच करू शकतो किंवा तो व्हिजिबल पार्ट आहे, फिजिकल पार्ट आहे, मटेरियल पार्ट आहे, हे सहज दिसते. पण त्या श्याम मधला सेल्फ किंवा आय हा टँजिबल आहे का? म्हणजे त्याला स्पर्श करतात हा इंटेंजिबल आहे किंवा दिसते का तुम्हाला श्याम मधला सेल्फ किंवा आय? तर नाही. तर हा इनविजिबल आहे आणि हा नॉन मटेरियल आहे. आता बघा युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन आला तर सहज आपल्याला किती पॉईंट घेतले आपण? 1 2 3 4 5 6 7 8. जर साधारण जर बघा डिफरन्सचा जर क्वेश्चन आला तर एका मार्कासाठी एक डिफरन्स लिहिणं एक्सपेक्टेड असते. जर क्वेश्चन तो 6 मार्काचा असेल तर याच्यामधले जर असं युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये आलं की कम्पेअर बिटवीन नीड ऑफ सेल्फ अँड बॉडी, त्याला जर वेटेज 6 असेल तर तुम्हाला यातले 8 मधले 6 पॉईंट लिहिणं इथं एक्सपेक्टेड आहे. नाहीतर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना विचारतो आम्ही पेपर झाल्यावर, अरे बाबा याचा आन्सर सोडवलं का? तर हो सर मध्ये सोडवलं, पण त्याने प्रत्यक्षात 3 पॉईंट लिहिलेले असतात. म्हणजे जर 3 पॉईंट लिहिले म्हणून त्याला पूर्ण 6 पैकी 6 मार्क्स मिळणार आहेत का? तर नाही. म्हणजे जर क्वेश्चन हा 5 मार्कासाठी असेल तर मिनिमम त्याच्यामधले 5 डिफरन्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे. जर तो क्वेश्चन 6 मार्काचा असेल तर इट शुड बी एक्सपेक्टेड ॲटलिस्ट राईट डाऊन द 6 पॉईंट. म्हणजे 6 पॉईंट लिहिणं हे मिनिमम एक्सपेक्टेड असते. नाहीतर विद्यार्थी आम्ही पेपर झाल्यावर विचारतो का रे यश बाबा तू सोडवला का हा इझी क्वेश्चन असताना? तो लगेच सांगते सर मध्ये सोडवला मी. अरे मग मार्क्स कसे कमी आले? तर तो प्रत्यक्षात विद्यार्थी तेवढे पॉईंट लिहित नसते. तर म्हणजे याच्यामधले 8 जरी तुम्हाला आले नाही तर 5 6 पॉईंट सहज लिहिण्यासारखे आहेत. नेक्स्ट स्लाइड बघू आता आपण. आता आपण जे बघा इथं खाली मी इथं रिस्पॉन्सेसचा पॉईंट लिहिला होता. रिस्पॉन्सेस नीड मधले कोणते होते? सेल्फ मध्ये कोणते होते? कार. आणि याच्यामधला रिस्पॉन्स कोणता होता? फक्त आर एफ. दोन वर्ड नव्हते याच्यामध्ये दोन अल्फाबेट के ए नव्हता. म्हणजे नोईंग आणि अनालायझिंग, नोईंग आणि अझुमिंग हे दोन गोष्टी याच्यामध्ये नव्हत्या. आता बघू आपण रिस्पॉन्सेस म्हणजे काय. आता बघा रिस्पॉन्सेस जो डिफरन्स मध्ये आपण बघितला ना याचं थोडंसं डिटेल बघू आपण. कारण की याच्या रेफरन्स बुक मध्ये याच्यावर बरंच माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन जर आला तर तो मिस झाला नाही पाहिजे या अँगलने मी समोर ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता बघा जनरल डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्स. रिस्पॉन्स ज्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो एखाद्या गोष्टीची. बघा रिस्पॉन्स द वे वी ऍक्ट, थिंक ऑर बिहेव वेन वी फेस अ सिच्युएशन, हे आपली जनरल डेफिनेशन असेल. पण आता जनरल डेफिनेशन इथं बघणार का? नाही. आपण कोणत्या अप्रोचने डेफिनेशन बघणार? रिस्पॉन्स इन द सेल्फ अँड रिस्पॉन्स इन द बॉडी या अप्रोचने आपण डेफिनेशन बघणार. त्याच्यामुळे मी खाली इथं लिहिलं की स्पेसिफिक डेफिनेशन ऑफ द रिस्पॉन्स फॉर सेल्फ अँड बॉडी. ही काय झाली? एक जनरल डेफिनेशन. इथं विदाऊट म्हणजे आपण सेल्फ किंवा बॉडी हे कन्सिडर न करता एक साधी जनरल डेफिनेशन बनवली. आता इथं मी स्पेसिफिक डेफिनेशन कडे जातो थोडं. रिस्पॉन्स इन द सेल्फ happens inside us or happens inside us in our mind. In mind त्यालाच काय आय म्हणू किंवा ऑर सेल्फ. इट मीन्स थिंकिंग, अंडरस्टँडिंग, फिलिंग अँड डिसाइडिंग. ह्या गोष्टी म्हणजे कशाचा रिस्पॉन्स असेल तर सेल्फ मध्ये. आता बघा फॉर एक्झाम्पल, if you see the if you see food
यू फील हंग्री अँड डिसाइड टू इट. आता हे कशाचा रिस्पॉन्स आहे? सेल्फचा. जर आपण फूडला किंवा एखाद्या याला फूडला बघितलं तर हे रिस्पॉन्स कोणी दिला? सेल्फनं रिस्पॉन्स दिला. आता सेल्फचे रिस्पॉन्स कोणकोणते असतात? थिंकिंग असेल, अंडरस्टँडिंग असेल, फिलिंग असेल आणि डिसाइडिंग. आता आपण बॉडीचा रिस्पॉन्सेस बघू किंवा रिस्पॉन्स बघू. रिस्पॉन्स इन द बॉडी हॅपन्स आउटसाइड थ्रू द फिजिकल ॲक्शन. बघा दोन मध्ये फरक आहे. इथं हॅपन्स इनसाइड होतं, कारण की तो काय आय दिसते का आपल्याला? नाही. सेल्फ दिसते का? नाही. ते आपल्या आत आहे पण दिसते का? नाही. इन अवर माइंड. इथं बघा हॅपन्स आउटसाइड थ्रू द फिजिकल ॲक्शन. इट मीन्स डुईंग ऑर ॲक्टिंग ॲज पर द सेल्फ डिसिजन. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की बॉडी जे आहे फक्त ते ॲक्ट्स अकॉर्डिंग टू सेल्फ. पण बॉडीला डिसिजन घेण्याचा राईट आहे का? तर नाही. राईट डिसिजन घेण्याचा राईट कोणाला आहे? सेल्फला. बॉडी काय करते? तो त्या डिसिजनचं एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन कोण करणार आहे? तर बॉडी. आता एक्झाम्पल बघायचं. आफ्टर डिसाइडिंग टू इट. हे कोणी डिसाईड केलं? बघा हे सेल्फनं केलं, बॉडीनं केलं का? नाही. कारण की डिसाइडिंग करण्याचा राईट कोणाला आहे? सेल्फला आहे. आता बघा बॉडी काय करते? युअर बॉडी पिकअप द फूड अँड इट्स इट. म्हणजे हे जे काही यांनी डिसिजन दिला त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करत आहे? बॉडी. म्हणजे हा बॉडीचा रिस्पॉन्स कशाला दिला? सेल्फला रिस्पॉन्स दिला. सेल्फ सेल्फनं काय सांगितलं? आफ्टर डिसाइडिंग टू इट. हे कोण सांगितलं? सेल्फनं. मग बॉडीनं रिस्पॉन्स काय दिला? युअर बॉडी पिकअप द फूड अँड इट्स इट. म्हणजे हे ते त्या बॉडीने ते फूड पिकअप केलं, घेतलं आणि खायला सुरुवात केली. तर हे रिस्पॉन्स म्हणजे हा जो काही रिस्पॉन्स होता ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये कोणा दिला? बॉडीने. कोणाला? सेल्फला दिला. आता इन शॉर्ट बघा, सेल्फ रिस्पॉन्ड बाय डिसाइडिंग, नंतर बॉडी रिस्पॉन्ड बाय डुईंग. म्हणजे मी जे पहिले सांगितलं की डिसिजन घेण्याचा जो काही राईट आहे तो सेल्फला आहे आणि डुईंग किंवा ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्याचा राईट कोणाला आहे? तर तो बॉडीला आहे. म्हणजे डिसिजनचं रिअल इम्प्लिमेंटेशन टेक प्लेस इन बॉडी, बट बॉडी कॅन नॉट टेक अ डिसिजन. डिसिजन टेक प्लेस ओनली बाय सेल्फ. म्हणजे डिसिजन फक्त सेल्फ घेऊ शकतो. बॉडी डज नॉट हॅव अ राईट टू टेक द डिसिजन. बॉडी ओनली इम्प्लिमेंट दॅट डिसिजन और बॉडी ओनली ॲक्टिंग अकॉर्डिंग टू दॅट डिसिजन असं आपण म्हणू शकतो. आता रिस्पॉन्स ऑफ सेल्फ. मी सांगितलं की सेल्फचे रिस्पॉन्स कोणते होते? कार्प, ज्याला मी म्हणतो नोईंग, अझुमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. रिस्पॉन्स ऑफ द बॉडी आर एफच बघितला होता, कारण की हे के आणि ए मिस झालेले आहे इथं बॉडीमध्ये. रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. आता हे काय झालं? नोईंग आणि अझुमिंग इथं का आलं नाही बॉडीमध्ये? कारण की बॉडी ही फिजिकल पार्ट आहे, मटेरियल पार्ट आहे. ती कन्सियस पार्ट आहे का? तर नाही. कारण त्याच्यामुळे तो नोईंग किंवा अझुमिंग ह्या स्टेज बॉडीमध्ये येणार नाहीत. आता बघा, आता बघा नोईंग अँड अझुमिंग. आता बघा इथं मी काय बघा हे डायग्राम आपण बघितलं होतं मागच्या वेळेस की रिअल फ्लो कसा असायला पाहिजे? पहिले नोईंग असायला पाहिजे. म्हणजे सेल्फचा जर आपण फ्लो बघितला तर कसा असायला पाहिजे तो? एक मिनिट. म्हणजे रिअल मध्ये सेल्फचा फ्लो कसा आला? असा होता की आर एफ वाचलं ना आपण, कार्प जो वर्ड वापरला आपण, म्हणजे असा मी कार्प लिहितो त्याला के ए आर एफ, म्हणजे लवकर समजण्यासाठी. कार्प हा फ्लो आहे कशाचा? सेल्फचा. आपण जे रिस्पॉन्सेस मध्ये बघितलं ना आता, रिस्पॉन्सेस ऑफ सेल्फ. म्हणजे मी तिथं कार्प हा शब्द लिहिला होता. म्हणजे कार्प म्हणजे रिअली कसा असायला पाहिजे तो? नोईंग, अझुमिंग, रेकग्नायझिंग आणि फुलफिलिंग अशा या फ्लो मध्ये असायला पाहिजे. तशा फ्लो मध्ये जर असेल तर रिझॉल्युशन किंवा समाधान असेल. अदरवाईज आता बघा इथं, जर हा दोन इथं स्क्वेअर बॉक्स दिसतात तुम्हाला, पहिले एक निळ्या कलरचा आणि मधात दुसरा हा रेड कलरचा एक स्क्वेअर बॉक्स किंवा रेक्टँग्युलर बॉक्स दिसते, त्याला आपण म्हणू आयताकार म्हणून. पहिल्या याच्यामध्ये आता बघा इथं मी काय केलं, हा छोटा जो रेड कलरचा रेक्टँगल, हे बघा हे मी दाखवत आहे याच्यामध्ये, हा जर रेक्टँगल जर बघितला तुम्ही तर याच्यामध्ये के मिस झालेला आहे. म्हणजे इथं नोईंग मिस झालेला आहे. जर हा नोईंग मिस झाला तर हा इथं प्रॉब्लेम क्रिएट होते. आता प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे बघा, प्री कंडिशनिंग ऑर
अज्युमिंग विदाऊट नोईंग. म्हणजे आता हे प्रॉब्लेम कशामुळे झाला, की इथं आपण नोईंग ही स्टेज आहे, नोईंग ही जे काही स्टेज होती ती आपण म्हणजे डिस्कार्ड केली किंवा आपण कन्सिडर केली नाही. त्याच्यामुळे काय अझम्पशन कीप चेंजिंग, कंडक्ट इज इंडिफिनाइट, आणि ते काय झालं डिपेंडन्सी. आता बघा, आयडियली आपला फ्लो कसा असायला पाहिजे, सेल्फचा जो रिस्पॉन्सचा के आर एफ असायला पाहिजे. इथं फ्लो कसा झाला, फक्त आर ए आर एफ झाला. म्हणजे रेड कलरचा जो रेक्टँगल दिसत आहे तुम्हाला, इथं फ्लो कसा आहे ए आर एफ. पण रिअल मध्ये कसा असायला पाहिजे, कार्ब के आर एफ. जर बघा आता हे आपण कन्सिडर करू, म्हणजे पहिल्या केसमध्ये इथं प्रॉब्लेम कशामुळे क्रिएट झाली होती, की इथं आपण नोईंग डिस्कार्ड केलं होतं, मिस केलं होतं. आता बघा मी असं कन्सिडर करतो इथं, आता पूर्ण फ्लो म्हणजे कार्ब. आता हे बघा, हा हा जो काय ब्ल्यू कलरचा रेक्टँगल आहे तो कन्सिडर करा, हा पूर्ण. आता बघा इथं मी के आर एफ पूर्ण कन्सिडर करतो. के आर एफ जर ज्यावेळेस आपण कन्सिडर करणार, त्यावेळेस रिझॉल्युशन किंवा समाधान मिळणार. आणि ते मिळाल्यानंतर बघा त्याचं काय कसं होणार, हे इकडे जर मी असा बाण दाखवला इथं असा, तर नोईंग थ्रू सेल्फ व्हेरिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ॲक्सेप्टन्स ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग अकॉर्डिंगली. तर हे जर असं असेल तर त्याचं आउटपुट काय, अझम्पशन आर डेफिनाईट ऑन द बेसिस ऑफ नोईंग, कंडक्ट इज डेफिनाईट. म्हणजे आणि त्याचंच म्हणजे डेफिनाईट म्हणजे काय, स्वतंत्र. इथं कसं डिपेंडन्सी म्हणजे पारतंत्र म्हणू आपण त्याला. म्हणजे आयडियल फ्लो कसा असायला पाहिजे, ते के आर एफ. जर आपण नोईंग जर मिस केलं तर इथं प्रॉब्लेम क्रिएट होते. आणि आपलं जे कंडक्ट होते ते इनडिफायनेट होते. इथं जर आपण प्रॉपर फ्लो मेंटेन केला तर इथं बघा रिझॉल्युशन किंवा समाधान होईल. इथं तसं नव्हतं, इथं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. प्रॉब्लेम का क्रिएट झाला, तर हे नोईंग कुठेतरी मिस केलं होतं ना. हे बघा इथं रेड कलरचा जो रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये इथं फक्त मी ए आर एफ हे तीनच घेतले. म्हणजे काय झालं, की इथं कंडक्ट इनडिफायनाईट झालं, इथं कंडक्ट कसं झालेलं, डिफाईन. कंडक्ट नेहमी डिफाईनाईट जर असलं तरच फायद्याचं असते. आता बघा इथं, बघा इथं प्रॉब्लेम. आता हे एज्युकेशन संस्कार याचा रोल काय आहे, की या स्टेजचं प्रॉब्लेमचं, या स्टेजचं कन्व्हर्जन रिझॉल्युशन मध्ये कन्वर्ट करणे, हे एज्युकेशन आणि संस्कारचा रोल असेल. लक्षात येईल. आता एक आपण डेली रुटीन मधलं एक्झाम्पल याच्याद्वारे ही डायग्राम समजून घेऊ. आता बघा, हम्म, एक एक्झाम्पल म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर येईल बघा आता. विथ नोईंग, अज्युमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग, म्हणजे ते आपण कार्प हा शब्द वापरला त्याला, कार्प. म्हणजे हा आयडियली फ्लो असाच असायला पाहिजे ना. हा, मग एक्झाम्पल बघू आपण. चुझिंग हेल्थी फूड. आता बघा, चुझिंग हेल्थी फूड त्याच्यामध्ये पहिली स्टेज काय घेतली आपण, नोईंग. नोईंग यू अंडरस्टँड थ्रू द सेल्फ व्हेरिफिकेशन नॅचरल ॲक्सेप्टन्स दॅट इटिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कीप्स द बॉडी हेल्थी. म्हणजे फूड कशासाठी असायला पाहिजे, की आपले बॉडी एनर्जेटिक आणि हेल्थी असली पाहिजे. त्याला ते कशाच्या बेसवर ठरवलं आपण, नॅचरल ॲक्सेप्टन्स. नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणजे का, इट इज द इनर वाईज दॅट टेल्स अस अबाउट राईट अँड रॉंग विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. तर त्याला आपण नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणलं. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय, कोणाचंही प्रेशर न घेता स्वतःचं स्वतःवर खुद का खुद से जानना, स्वतःचं स्वतःवर ते इम्प्लिमेंटेशन करणे, त्याला आपण सेल्फ व्हेरिफिकेशन म्हटलं. आता अज्युमिंग म्हणजे का, यू ऍक्सेप्ट दॅट धिस नॉलेज इज ट्रू. म्हणजे बाबा आपण कोणत्या बेसवर, सेल्फ नॅचरल ॲक्सेप्टन्स या बेसवर आपण हे नोईंग हे कन्सिडर केलं होतं. म्हणजे नोईंग म्हणजे काय, जे काय, जो एक्झाम्पल बघा इथं काय घेतलं आपण, चुझिंग हेल्थी फूड. आता हेल्थी फूडचा पर्पज काय असेल, तर हेल्थी बॉडीसाठी. म्हणजे हे सहज कोणालाही नॅचरली ॲक्सेप्टन्स आहे का, तर हो. कोणालाही वाटते की जे आपण फूडची निवड करणार आहोत ते कशी असायला पाहिजे, बॉडी हेल्थी मेंटेन करण्यासाठी असायला पाहिजे. हे नॅचरली ॲक्सेप्टेड आहे का सगळ्यांना, तर आन्सर असते हो. आता बघा, तिसरी स्टेज यातले रेकग्नायझिंग. यू आयडेंटिफाय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ॲज अ राईट फूड. म्हणजे मग आता हे जर आपलं नोईंग अझम्पशन हे जर राईट असेल तर आपण रेकग्नाइज काय केलं, यू आयडेंटिफाय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ॲज अ राईट फूड. पर्पज काय होता आपला, की टू कीप द बॉडी हेल्थी. आता फुलफिलिंग मध्ये बघू आपण, यू ॲक्च्युअली ईट
देम रेग्युलरली. फुलफिलिंग म्हणजे काय, की त्याची प्रॅक्टिस करायची आहे दररोज आपल्याला. फुलफिल काय करायचं आहे आपल्याला, की हेल्थी बॉडी. मग त्याच्यासाठी आपल्याला यू ॲक्च्युअली इट देम रेग्युलरली, म्हणजे दररोज आपण ते खायला सुरुवात करू. आता बघा रिझल्ट. डेफिनाइट कंडक्ट लीड्स टू हेल्थ अँड सॅटिस्फॅक्शन ऑर रिझॉल्युशन, जे आपण या डायग्राममध्ये बघितलं होतं. इकडे घेतो मी मागं. हे बघा इथं रिझॉल्युशन. म्हणजे इथं चारही स्टेज घेतले आपण: नोईंग, अज्युमिंग, रेकॉग्नाइजिंग आणि फुलफिलिंग. आणि त्याचं हे जर प्रॉपर फ्लो असेल तर इथं बघा हे रिझॉल्युशन. त्याचं आउटपुट कुठे दिलेलं आपण रिझॉल्युशन मध्ये. आता दुसरा पार्ट बघा त्याच्यातला. आता बघा, विथ ओनली अझुमिंग, रेकॉग्नायझिंग, फुलफिलिंग, म्हणजे इथं आपण फक्त ARF कन्सिडर केलं. KRF कन्सिडर केलं का नाही, तर इथं कुठंतरी आपण नोईंग हा विदाऊट नोईंग, हा जो काय नोईंग आहे हा डिस्कार्ड केलेला असते आहे इथं कुठंतरी. फॉर एक्झाम्पल, इटिंग फास्ट फूड और वडापाव और समोसा. आता बघा ही काय झालेली आहे विदाऊट नोईंग, त्याच्यामुळे हे आपण या गोष्टी सिलेक्ट केल्या. जर नोईंग असतं तर आपण काय करतो, हेल्थी फूड, ज्याला व्हेजिटेबल किंवा फ्रुट्स आपण कन्सिडर केलं होतं. तर हे जर असतं नोईंग तर आपण इथं इटिंग फास्ट फूड हे कन्सिडर केलं असतं का, तर नाही. हे काय आहे विदाऊट नोईंग आहे, त्याच्यामुळे आपण इटिंग फास्ट फूड, वडापाव और समोसा ह्या गोष्टी इथं कन्सिडर केलेल्या आहेत. आता अजून बघा, अज्युमिंग यू बिलीव्ह विदाउट प्रॉपर नोईंग, कारण की इथं नोईंग मीच झालेला आहे, दॅट इटिंग पिझ्झा अँड बर्गर्स, वडापाव समोसा डेली इज कूल अँड गुड. हे काय अजम्पशन आहे, रिअल मध्ये आहे का, कारण की इथं नोईंग मीच झाली, म्हणजे हे अजम्पशन चूक असू शकते. बघा आता, रेकग्नायझिंग यू आयडेंटिफाय ॲज अ यू आयडेंटिफाय फास्ट फूड ॲज अ टेस्टी अँड एन्जॉयबल. आता बघा इकडे, फुलफिलिंग यू ईट यू इट रेग्युलरली, तुम्ही दररोज खाऊन राहिले, म्हणजे तो काय वडापाव, पिझ्झा, बर्गर किंवा समोसा असेल. आता त्याचा रिझल्ट बघा इथं. कंडक्ट इज इंडेफिनाइट मे लीड टू हिज प्रॉब्लेम डिससॅटिस्फॅक्शन लॅटर. आता हे बघा, आपण मागच्या डायग्राम मध्ये मी जातो इथं. म्हणजे आपण हे इथं इथं बघा, आपण नोईंग जर मिस केला तर काय त्याचा आउटपुट काय असते, की प्रॉब्लेम मध्ये क्रिएशन होते. म्हणजे इथं जर आपण हे बघितलं बघा इथं, ही जी दुसरी सेकंड विथ ओनली अज्युमिंग, रेकग्नायझिंग आणि फुलफिलिंग, म्हणजे इथं आपण नोईंग मिस केला, त्याच्यामुळे आपण आउटपुट मध्ये जर इथं बघितलं, हे इथं बघा, म्हणजे हा जर रिझल्ट मध्ये जर बघितला, कंडक्ट इज इंडिफिनाइट मे लीड द हेल्थ प्रॉब्लेम डिससॅटिस्फॅक्शन लॅटर, म्हणजे हे ही जर ही गोष्ट कशी असते, विदाऊट जर नोईंग असला तर आउटपुट मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणार. कंडक्ट काय आहे त्याच्यामुळे इनडेफिनाइट. आणि कशामध्ये जातो आपण, पारतंत्रता, डिपेंडन्सी, कारण की इथं कुठेतरी नोईंग मिस केलं, म्हणजे ह्या गोष्टी आपण अज्युमिंग, रेकग्नायझिंग, फुलफिलिंग ह्या एक्सटर्नल फॅक्टरवर नोईंग जर असेल तर आपण सेल्फ व्हेरिफिकेशन करून नोईंग करतो ना, किंवा नॅचरली ऍक्सेप्टेबल असेल तरच नोईंग असते. पण इथं कुठंतरी ह्या दोन गोष्टी, सेल्फ व्हेरिफिकेशन आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स, ह्या मिस केलेल्या आहे. म्हणजे आपण इथं या सेकंड एक्झाम्पल मध्ये नोईंग हा पार्ट मिस केल्यामुळे आपण काय केलेलं आहे, इथं डिपेंडन्सी किंवा पारतंत्र्यता किंवा गुलामीमध्ये जाण्याचा कारण गुलामीमध्ये जाण्याचा धोका असतो. म्हणजे धोका असतो म्हणजे जातोच आपण. नेक्स्ट स्लाइड बघू आता. आता इथं बघा, रोल ऑफ एज्युकेशन अँड संस्कार, जे जिथं आपण पहिल्या डायग्राम मध्ये बघितलं, हे इथं मी मागे घेतो थोडं. हे इथं बघा, रोल ऑफ हे एज्युकेशन आणि संस्कार हे इथं दिसते तुम्हाला. हा वाला पार्ट, हा दिसते. आता त्याचा रोल काय आहे ते पुढच्या स्लाइड मध्ये बघू. इथं फक्त लक्षात ठेवा की या प्रॉब्लेम आणि रिझॉल्युशन या दोनच्या मध्ये एज्युकेशन, संस्कार हा एक पार्ट होता. आता बघा हे समोर बघू आपण इथं. हे आलो आपण तिथं. रोल ऑफ एज्युकेशन, संस्कार. आता बघा, हेल्स मूव फ्रॉम प्रॉब्लेमॅटिक assumption टू राईट knowing, enable द ट्रान्झिशन फ्रॉम ब्लाइंड assumption टू सेल्फ व्हेरिफाईड नॉलेज. म्हणजेच काय, अल्टिमेटली लीड्स टू द सोल्युशन रिझॉल्युशन, म्हणजे काय, प्रॉब्लेमचं कन्वर्जन, म्हणजे प्रॉब्लेम पासून आपल्याला, म्हणजे P टू, मी इथं आर लिहितो, म्हणजे प्रॉब्लेम टू रिझॉल्युशन.
ही कन्वर्ट किंवा या स्टेजला जाण्यासाठी आपल्याला हा रोल ऑफ एज्युकेशन, ज्याला ब्रॅकेटमध्ये मी संस्कार म्हणलं, ही गोष्ट काय करणार, प्रॉब्लेम स्टेजमधून आपल्याला रिझॉल्युशन किंवा सोल्युशन या स्टेजवर नेण्यास हेल्प करणार. आता बघा इथं खाली एक लिहिलेले आहे मी, कार्प इन द सेल्फ अँड बॉडी. म्हणजे कार्प म्हणजे काय, नोईंग, अज्युमिंग. नंतर काय बघितलं तर आर म्हणजे काय बघितलं आपण, नंतर एफ म्हणजे, आता बघा आर म्हणजे काय असते, रेकॉग्नायझिंग, आणि एफ म्हणजे काय असते की फुलफिलिंग. आता सेल्फ मी सांगितलं की हा कॉन्शियस पार्ट आहे, बॉडी हा फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे. आपण बघितलं की याच्यामध्ये सेल्फ मध्ये के आर एफ असते, मी इथं लिहितो कार्प, के ए आर आणि एफ. आणि मी सांगितलं की बॉडीमध्ये दोनच गोष्टी असतात, कोणत्या असते, आर एफ, म्हणजे के नसते तिथं, मी इथं फक्त आर आणि एफ लिहितो. आता बघा आपण बघितलं की सेल्फ हा कॉन्शियस पार्ट आहे, त्याच्यामुळे तिथं कार्प हा फ्लो असते, म्हणजे नोईंग पण असते, अज्युमिंग असते, रेकग्नायझिंग आणि फुलफिलिंग. बॉडीमध्ये फक्त आर एफ हाच पार्ट असतो, म्हणजे नोईंग किंवा अज्युमिंग, कारण की तो फिजिकल मटेरियल पार्ट असते, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीमध्ये या गोष्टी नोईंग आणि अज्युमिंग येणार नाही. तर बॉडीमध्ये सेन्सिंग थिंग, सेन्सेस थिंग्स हा पार्ट असू शकते, त्याला आपण रेकग्नायझिंग म्हणू. आणि कन्झ्युमिंग आर युटिलायझिंग मटेरियल थिंग्स याला आपण फुलफिलिंग म्हणू. म्हणजे दोन गोष्टी असतात बॉडीमध्ये, आर आणि एफ. त्याच्यामध्ये के आणि ए हे डिस्कार्ड किंवा मिस झालेलं आपल्याला दिसते. हम्म. आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. आता बघा, सेल्फ आपण बघितलं की सेल्फ कोणती आहे, कॉन्शियस एंटिटी किंवा जाणीव किंवा ज्याला चेतना असते ते म्हणजे काय, सेल्फ आहे. नोईंग म्हणजे काय, अंडरस्टँडिंग रियालिटी ॲज इट इज थ्रू द सेल्फ व्हेरिफिकेशन नॅचरल ॲक्सेप्टन्स. अज्युमिंग म्हणजे काय, ॲक्सेप्टिंग बेस ऑन नोईंग. नंतर रेकग्नायझिंग, आयडेंटिफाय द राईट नीड ऑब्जेक्ट, म्हणजे ट्रूथ, रिस्पेक्ट, रिलेशनशिप, हॅपीनेस. आता ते फुलफिल कशा थ्रू होणार, लिव्हिंग इन हार्मोनी, इन्शुरिंग राईट थॉट्स, फिलिंग अँड कंडक्ट. आता फॉर याचं सगळ्यांचं आपण एक या चार गोष्टीचं एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल, knowing respect is a natural needs for human being. नंतर assuming accept this truth, बरोबर आहे, कारण की काय झालेलं आहे की रिस्पेक्ट सगळ्यांना लागते, म्हणजे ते बेस ऑन आपण नॅचरल ॲक्सेप्टन्सला आपण हे जर ॲक्सेप्ट केला. मग आता अजून काय आहे, ॲक्सेप्ट धिस ट्रूथ. नंतर रेकग्नायझिंग, आयडेंटिफाय द सिच्युएशन टू एक्सप्रेस रिस्पेक्ट, उदाहरणार्थ ग्रीटिंग, केअरिंग. नंतर आपण फुलफिलिंग, तो रिस्पेक्ट कसा फुलफिल करणार, ॲक्च्युली रिस्पेक्ट अदर, म्हणजे दुसऱ्याचा रिस्पेक्ट केला तरच लोक आपला आदर करते. लीड्स द म्युच्युअल हॅपीनेस, म्हणजे आपला कोणी आदर केला आणि आपण जर दुसऱ्याचा रिस्पेक्ट केला तर ते म्युच्युअल हॅपीनेस होते, म्हणजे दोघांनाही तिथं हॅपीनेस ही स्टेज अनुभवता येते. आता बघा बॉडीमध्ये इथं बघू आपण. बॉडी मी सांगितलं की फिजिकल एंटिटी असते, ती कॉन्सियस पार्ट नाही, किंवा त्याला चेतना किंवा जाणीव नसते. आता बघा नोईंग अँड अज्युमिंग, आपण बघा इथं कोणती स्टेज घेतली आपण, के ए आर एफ, कार्प ही स्टेज घेतली मी इथं. आणि त्याचं एक एक्झाम्पल बघितलं आपण. इथं फक्त मी काय करणार, आर एफ म्हणजे के आणि ए इथं आपण कुठंतरी डिस्कार्ड किंवा मिसमॅच केलेला आहे किंवा त्याला मिस केलेला आहे. आता बघा नोईंग नॉट प्रेझेंट, बॉडी डज नॉट नो, म्हणजे बॉडीला नोईंग किंवा ह्या गोष्टी येत असतात का, कारण की तो फिजिकल किंवा मटेरियल पार्ट आहे, त्याच्यामुळे ही नोईंग स्टेज असणार नाही. अज्युमिंग नॉट प्रेझेंट, म्हणजे बॉडीमध्ये इथं काय असणार कारण की अज्युमिंग करत नाही, बॉडी ओनली रिॲक्ट्स, म्हणजे दोन गोष्टी के आणि ए ह्या बॉडीमध्ये नसणार. नंतर रेकग्नाइज, आता बघा रेकग्नायझिंग ही स्टेज बॉडीमध्ये असते, कारण की बघा द बॉडी सेन्सेस थिंग्स, म्हणजे जे आपले पाच ज्ञानेंद्रिय असतात, जीभ असेल, नंतर स्किन असेल, गंध असेल, आवाज किंवा नजर, हे सगळे जे काय आपले पाच ज्याला आपण म्हणतो हे सेन्सिंग ऑर्गन्स आहेत आपले, म्हणजे त्याच्या थ्रू आपल्याला काहीही सेन्स करता येते. म्हणजे जिभे थ्रू टेस्ट, म्हणजे स्किन थ्रू टेस्ट, नाका थ्रू स्मेल, नंतर काना थ्रू साऊंड आणि डोळ्या थ्रू साईट किंवा दृष्टी आपण जे म्हणतो. आता फुलफिलिंग, कन्झ्युमिंग युटिलायझिंग मटेरियल थिंग्स, उदाहरणार्थ फूड, क्लोथिंग, शेल्टर. फॉर एक्झाम्पल इथं बघा आता एक खाली दिलं, रेकग्नायझिंग टंग्स सेन्सेस टेस्ट ऑफ फूड, म्हणजे जीभ काय सेन्स करते की फूडची किंवा अन्नाची टेस्ट ही कोण रेकग्नाइज करणार, तर जीभ.
आता बघा फुलफिलिंग कसं असते, एटिंग फूड सॅटिस्फाय हंगर, हे कोण करते तर तोंड किंवा बॉडी आपण जे म्हणतो. आता बघा नो नोईंग और अज्युमिंग इन्व्हॉल्व, कशामध्ये नसते हे बॉडीमध्ये इन्व्हॉल्व नसते, कारण की इट इज मेकॅनिकल आणि डज नॉट हॅव अ कन्सियसनेस. म्हणजे बॉडी हा जो काय आहे हा मटेरियल पार्ट किंवा फिजिकल पार्ट आहे, जो विदाऊट कन्सियसनेस आहे, की ज्याला जाणीव किंवा चेतना नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, एक रेकग्नायझिंग आणि फुलफिलिंग. आता रेकग्नायझिंग कशाद्वारे होते इथं, पाच ऑर्गन म्हणजे कोणकोणते आहेत, जे आपले बघा हे टेस्ट म्हणजे जीभ असेल, स्किन असेल, नाक असेल, नंतर साऊंड म्हणजे काय कान असतील, नंतर साईट म्हणजे काय इथं साईट म्हणजे दृश्य कोण हे करणार सेन्स करणार तर डोळे. म्हणजे हे पाच ऑर्गन ज्याला आपण सेन्सिंग ऑर्गन म्हणू. आता बघा नंतरचा कन्सेप्ट, आता एक आपण इथे एक कन्सेप्ट बघू, ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग अज्युमिंग. बघा कोणती ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग आहे, अज्युमिंग ह्युमन बीइंग टू बी ओनली द बॉडी. म्हणजे काय चुकीचा गैरसमज कोणता आहे, की ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी, पण ह्युमन रिअलमध्ये काय, ह्युमन बिईंग आपण पहिल्या लेक्चर म्हणजे 7व्या लेक्चरमध्ये बघितलं. ह्युमन बिईंग रिअलमध्ये काय, ह्युमन बिईंग इज, मी फक्त यश लिहितो इथं, ह्युमन बिईंग इज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ, म्हणजे मी इथं यश लिहितो फक्त, प्लस बॉडी. हे आपण बघितलं इथं बी कन्सिडर करा. म्हणजे मी असं लिहितो इथं, ह्युमन बिईंग म्हणजे काय असते, इट इज द कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ प्लस बॉडी, हे रिअलमध्ये आहे. पण आता ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग म्हणजे चुकीचा गैरसमज काय, अज्युमिंग ह्युमन बिईंग टू द ओनली द बॉडी, ह्युमन बिईंग फक्त सेल्फ न कन्सिडर करता फक्त जर बॉडी कन्सिडर करणे, म्हणजे त्याला चुकीचा गैरसमज आपण म्हणतो, ज्याला ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग म्हटलेलं. आता त्या ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग मध्ये मुळे काय प्रॉब्लेम क्रिएट होतात हे बघू आपण. बघा आता ही एक डायग्राम जर ऑब्झर्व केली, अज्युमिंग ह्युमन बिंग इज इक्वल टू बॉडी. आता हे क्रॉस म्हणजे काय, चुकीचं अजम्पशन, म्हणून मी इथं क्रॉस केलं. आता रिअलमध्ये ह्युमन बिंग म्हणजे काय असते, की सेल्फ प्लस बॉडी, म्हणजे इथं सेल्फ मिस केला, म्हणजे हे चुकीचं मिसअंडरस्टँडिंग किंवा चुकीचं अजम्पशन आपण जे करत आहोत. आता बघा अझम्पशन काय, ह्युमन बिंग ओनली बॉडी, म्हणजे ह्युमन बिंगच्या समोर इज इक्वल टू बॉडी लिहिलं, पण रिअलमध्ये काय असते, ह्युमन बिंग इज इक्वल टू काय आहे, सेल्फ प्लस बॉडी आहे. इथं काय केलेलं आहे, ह्युमन बिंग इज इक्वल टू ओनली बॉडी कन्सिडर केलं. आता बघा नीड ऑफ ह्युमन बिंग, नीड ऑफ आता ह्युमन बिंग म्हणजे नुसतं काय केलं इथं, बॉडी कन्सिडर केली ना. तर आता बघा फिजिकल फॅसिलिटी अँड फिलिंग. आता जर आपण रिअलमध्ये असं जर ह्युमन बिंगची डेफिनेशन बघितली तर ह्युमन बिंग इज अ कोएक्झिस्टन्स ऑफ, इथं यस आहे हा सेल्फ प्लस बॉडी असं आहे प्रत्यक्षात. पण आता बघा इथं काय केलं आपण, ह्युमन बिंग म्हणजे नुसतं बॉडी जर कन्सिडर केलं तर प्रॉब्लेम काय केला, नीड्स ऑफ ह्युमन बिंग फिजिकल फॅसिलिटी अँड फिलिंग. आता इथं फिलिंग हे बॉडीची नीड आहे का तर नाही, फिलिंग हे कशाची नीड आहे, सेल्फची. पण मिसअंडरस्टँडिंग काय केलं आपण इथं, ह्युमन बिईंगला फक्त बॉडी कन्सिडर केलं आणि त्याला त्याच्या ज्या नीड आहे त्या काय केलं, फिजिकल फॅसिलिटी आणि फिलिंग. मुळात फिलिंग ही कशाची नीड आहे तर ही सेल्फची आहे. पण आपण चुकीचं मिसअंडरस्टँडिंग असं केलं की बॉडीला बाबा, बॉडीला सुद्धा फिजिकल फॅसिलिटी आणि फिलिंग लागते, फिलिंग बॉडीला लागते का रिअलमध्ये तर नाही. पण हे काय झालं की ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग किंवा चुकीचं मिसअंडरस्टँडिंग मध्ये त्यांनी किंवा बॉडीला सुद्धा फिलिंग म्हणजे फिलिंग हे बॉडीला गरजच नसते रिअलमध्ये. पण इथं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे नीड्स ऑफ ह्युमन बिंग, ह्युमन बिंग म्हणजेच काय कन्सिडर केलं की त्यांनी फक्त ओनली बॉडी, आणि त्यांनी असंही चुकीचं मिसअंडरस्टँडिंग कन्सिडर केलं की फिजिकल फॅसिलिटी प्लस फिलिंग, बॉडीला फक्त फिजिकल फॅसिलिटी लागतात रिअलमध्ये, बॉडीला फिलिंग लागत नाही. आता बघा नीड ऑफ फिलिंग लाईक रिस्पेक्ट इज कन्सिडर कंटिन्युअस. आता बघा नीड ऑफ फिलिंग लाईक रिस्पेक्ट इज कंटिन्युअस, पण हे जे काय रिस्पेक्ट होता हे कशाचा, बॉडीची नीड आहे का नाही तर ती सेल्फची आहे. पण आपण चुकीच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे त्याला आपण काय केलं, त्याच्यामध्ये रिस्पेक्ट सुद्धा ऍड केला आणि असंही कन्सिडर केलं की इट इज अ कंटिन्युअस. बघा आता कारण की बॉडीच्या ज्या काही जे नीड आहेत त्या फिजिकल फॅसिलिटी लागतात, पण त्या पण कशा असतात, लिमिटेड असतात. आता बघा ऑल नीड्स आर फुलफिल बाय फिजिकल फॅसिलिटी, असं एक चुकीचं मिसअंडरस्टँडिंग त्याच्यातून झालेलं आहे. की सगळं म्हणजे फिलिंग म्हणजे कशा, फिलिंगमध्ये काय काय रिस्पेक्ट असेल, हॅपीनेस असेल, लव असेल, ट्रस्ट असेल,
ह्या गोष्टी सुद्धा फिजिकल फॅसिलिटीमुळे फुलफिल होतात, असं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. मुळात लव, फिलिंग, हॅपीनेस, ट्रस्ट, रिस्पेक्ट, केअर हे कोणाच्या नीड आहे? ह्या सेल्फच्या नीड आहे, ना की बॉडीच्या. बॉडीच्या नीड कोणत्या असतात? फिजिकल फॅसिलिटी या बॉडीच्या नीड असतात. आता बघा, एक्झाम्पल, क्लोथ्स, हाऊस, कार विल फेच रिस्पेक्ट. बघा आता, आणि चुकीचं मिसअंडरस्टँडिंग कसं झालं, की कपडे, हाऊस, कार हे विल फेच रिस्पेक्ट, म्हणजे रिस्पेक्ट आणू शकतात का रिअलमध्ये? नाही. कारण की रिस्पेक्ट ही कोणाची गरज आहे? ही सेल्फची गरज आहे. इथं आपण काय केलं, की अजम्पशन काय आहे? ह्युमन बिईंग ओनली बॉडी, म्हणजे हे चुकीचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग इथं सुरू होत आहे. आणि त्याचाच आउटपुट म्हणून फिजिकल फॅसिलिटी रिक्वायर्ड अनलिमिटेड, म्हणजे त्याचं असं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग झालं की बाबा फिजिकल फॅसिलिटी अनलिमिटेड लागतात. मुळात फिजिकल फॅसिलिटी लिमिटेड लागतात, पण हे चुकीच्या, हे एवढा जे काही 3 क्रॉस आहे, हे सगळं चुकीचं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग म्हणून. आता हे सगळं चुकीचं कन्सिडर केल्यामुळे बघा हे कुठं चालला यारो, हा इकडे गेला यारो. या सगळ्या गोष्टी आपण ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग म्हणजे चुकीच्या कन्सिडर केल्या. ह्या चुकीच्या कन्सिडरेशन कुठून वाढत गेल्या, की ह्युमन बिईंग म्हणजे फक्त बॉडी. इथं बघा हे वर लिहिलेलं आहे, ह्युमन बिईंग इज इक्वल टू बॉडी, म्हणजे याच्यातून हे सगळे आउटपुट, चुकीचे आउटपुट क्रिएट झाले. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघा इकडे एक लूप दिसत आहे. आता याचाच परिणाम म्हणून बघा काय झालंय, फिजिकल फॅसिलिटी अवेलेबल इज इक्वल टू अनलिमिटेड. आता जे काय फिजिकल फॅसिलिटी आहेत ते अवेलेबल आहेत, पण त्याला काय वाटतं की त्या अनलिमिटेड आहेत. मग त्याच्यामुळे तो काय करणार नाही. आता पुढची सायकल बघा, फिलिंग ऑफ डिप्रायव्हेशन, आय डोंट हॅव इनफ, म्हणजे काय पुढची स्टेज काय आहे, की तो डिप्रायव्हेशन म्हणजे वंचित असल्यासारखा वाटतो. कारण की ते अनलिमिटेड आहे ना, अनलिमिटेड असल्यावर काय वंचित. जर एखाद्या माणसाला पृथ्वीचा राजा केलं, तर त्याच्या अनलिमिटेड जर असतील तर तो कुठं करणार, की तिकडे मंगळ बुधावर जाण्याचा विचार करणार करणार ना. म्हणजे तसंच फिलिंग ऑफ डिप्रायव्हेशन, म्हणजे त्याला पृथ्वीचा जरी राजा बनवला तरी आय डोंट हॅव इनफ, म्हणजे त्याला काय वाटते आपण मंगळ किंवा बुध गुरुवर जायचं असं. आणि त्याच्यातून पुढची स्टेज काय आहे, एफर्ट फॉर फॉर फिजिकल फॅसिलिटी, आणखी तो जास्त एफर्ट करणार. आता आणखीन एफर्ट करण्यामुळे हे अनलिमिटेड आहेत. किती काही एफर्ट केला तर हे लिमिटेड असतं तर फुलफिल झालं असतं, पण अनलिमिटेड असल्यामुळे काय करणार, ही सायकल, जे व्हीसीएस सायकल म्हणून आपण किंवा दृष्ट चक्र, हे कंटिन्यू चालू राहते. आणि म्हणजे त्या चक्रातून तो व्यक्ती बाहेर येत नाही. आता आपण स्वतःवरच बघायचं की आपण या चक्रात अडकलो की काय. सगळ्यांनी स्वतः सेल्फवर हे चक्र लावून बघायचं, म्हणजे बाबा आपण या चक्रात तर अडकलो नाही ना. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. हे सगळं आपण बघा हे चक्र आपण सगळं बघितलेलंच आहे. तसं आहे रॉंग अझम्पशन म्हणजे काय केलेलं आहे इथं, की ह्युमन बिईंग म्हणजेच ओनली बॉडी जर आपण कन्सिडर केलं, हे तर बघा रॉंग अझम्पशन, ह्युमन बिईंग इज इक्वल टू ओनली बॉडी. प्रॉब्लेम आपण अजून दॅट ह्युमन बिईंग इज ओनली बॉडी. बेस्ड ऑन दिस दे थिंक दॅट ह्युमन नीड्स आर ओनली फिजिकल फॅसिलिटी, फूड, क्लोथ, हाऊस, मनी, कार, एक्सेट्रा. फिलिंग म्हणजे लाईक रिस्पेक्ट, हॅपीनेस, बट दे बिलीव्ह दिस कॅन आल्सो मेड थ्रू द फिजिकल थिंग. आता बघा, ह्या जे फिलिंग्स वगैरे आहे हे फिजिकल नीड्सनं सॅटिस्फाय होतात का? तर नाही. कारण की हे कशाच्या गरजा आहेत? हे सेल्फच्या आहेत. फिजिकल फॅसिलिटी कोणाला लागते? बॉडीला. पण ते चुकीचं किंवा ग्रॉस मिसअंडरस्टँडिंगमुळे त्यांना असं कन्सिडर केलं की बाबा हे आपण फिजिकल फॅसिलिटीमधून अचीव होतील, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. मिस्टेकन बिलीफ, सिन्स फिलिंग लाईक रिस्पेक्ट आर कंटिन्युअस, पीपल थिंक दे कॅन बी सॅटिस्फाय थ्रू द फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटी थ्रू होतात का? नाही. कारण की ह्या जे काही फिलिंग लाईक रिस्पेक्ट, ट्रस्ट, लव ह्या कोणाला लागतात? लवला, फिजिकल बॉडीला, सेल्फला लागतात. बॉडीला काय लागते? तर फक्त फिजिकल फॅसिलिटी. एक्झाम्पल, इफ इफ आय बाय अ गुड क्लोथ, अँड एक्सपेन्सिव्ह कार और बिग हाऊस, पीपल विल रिस्पेक्ट मी. असं होते का? तर नाही. बघा कन्क्लुजन ऑफ मिसअंडरस्टँडिंग, बिकॉज ऑफ नीड्स ऑफ फिलिंग आर कंटिन्युअस, people assume physical facility required unlimited. आणि चौथी स्टेज बघा, द एंडलेस लूप, जो आपण पहिल्या डायग्राम मध्ये म्हणजे हा जो काय लूप आहे इथं, हा या डायग्राम मधला हा लूप बघा, हा जो एंडलेस लूप आहे
कोणता हा वाला? हा जो लूप बघा, तर याच्यामध्ये माणूस या चक्रात गुंतून जातो, आणि तो कसा लूप आहे हा? एंडलेस, म्हणजे कंटिन्यू ही स्टेज झाली की ही स्टेज झाली की ही स्टेज चालूच राहते. आता इथं बघू आपण, म्हणजे त्या एंडलेस लूपमध्ये एखादा व्यक्ती किंवा अडकतो, कारण की ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग त्यानं काय केलेलं आहे, की त्यानं फक्त ह्युमन बिईंग म्हणजे काय केलेलं आहे, त्यांनी अंडरस्टँड काय केलं, इट इज ओनली बॉडी, हे अंडरस्टँड केलं, म्हणजे ते काय झाली की ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग झाली. त्याच्यामुळे तो व्यक्ती त्या लूपमध्ये किंवा त्या सायकलमध्ये अडकलेला आहे. बघा आता, दिस रॉंग अझम्पशन क्रिएट अ व्हीसीएस सायकल. व्हीसीएस म्हणजे दृष्टिचक्र. त्या दृष्टिचक्रात तो अडकला आणि त्याच्यातून तो बाहेर येत नाही. फिलिंग ऑफ डिप्रेशन, आय डोंट हॅव इनफ, नो मॅटर हाऊ मच वन हॅज. नंतर इफर्ट ऑफ फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे ते चक्र जे बघितलं त्यातल्याच ह्या टर्म आहे. पीपल पुट इन ऑल देअर टाइम एनर्जी रिलेशनशिप जस्ट टू अर्न मोर. नंतर, इज फिजिकल फॅसिलिटी अनलिमिटेड? नो, बट सिन्स people believe so and they keep running after it. And back to the feeling of depression, still not enough, and loop continues endlessly. म्हणजे त्या दुष्ट विशेष सायकलमध्ये तो कंटिन्युअस अडकून बसतो आणि बाहेर निघतच नाही. कशामुळे हा प्रॉब्लेम झाला? की जे काही ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग होतं, त्याचं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग काय होतं, की ह्युमन बिईंग इज अ ओनली बॉडी. त्याच्यामधून त्या ग्रॉस मिसअंडरस्टँडिंगमुळे तो एक्स पर्सन त्या विशेष सायकलमध्ये दुष्टचक्रात अडकला. आता बघा, या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. आता बघा, मी इथं लिहिलं, होप यू फाइंड दिस हेल्पफुल, म्हणजे बऱ्यापैकी हेल्पफुल असेल तुम्हाला समजणं. Don't forget to like and subscribe, and also share this video to your friends. That is all for today. Thank you for tuning in. See you in the next video. Don't forget to press the subscribe button. Thank you for your support and cooperation. आता मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की हे जे काही लेक्चर सिरीज आपण चालू केली, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू अँड प्रोफेशनल इथिक्सची, ही लेक्चर सिरीज म्हणजे असं मधातून नाही बघायची. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपलं हे 8वं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये फक्त 2-3 मिनिटं बघायचं का? तर नाही, पहिलं लेक्चर पूर्ण बघायचं, दुसरं लेक्चर पूर्ण बघायचं, त्याच्यानंतर तिसरं, असं सिरियली बघायचं. कुठेही धरसोड केलं तर सब्जेक्ट समजणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या स्टुडंटना माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी सगळे लेक्चर ही सिरियली बघावेत, आणि जर आवडलं तर लाईक करायला किंवा सबस्क्रायबर करायला विसरू नका. थँक्यू. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू.